नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी पडवळ घेतलेले आहेत आणि मधून चिरून त्यातल्या बिया काढून घेते. अशा प्रकारे मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ते बारीक चिरून घेते. अशा प्रकारे भाजी चिरून झालेली आहे. थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवते म्हणजे पटकन नरम होतील भाजी. तोपर्यंत मी कांदा कापून घेतलेला आहे. कढईत तेल घेऊन त्यात कांदा, कढीपत्ता आणि थोडं घेते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झालाय त्यात हळद आणि मसाला घालते आणि मिक्स करून घेते. आता पडवळ घालते आणि मिक्स करून घेते. इथे साफ करून ठेवलेले कडवे वाल आहेत ते घालते. खोबरं घालते आणि कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते. आणि थोडंसं 2 चमचे पाणी घालते आणि कुकरला 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर थोडा थंड झालेला आहे. आता मी झाकण काढते. वाल शिजलेले आहेत आणि भाजी पण शिजलेली आहे. थोडंसं पाणी आहे ते गॅसवर ठेवून मी आटवून घेते. वरून कोथिंबीर घालते. पडवळीची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात राई आणि जिरं घालते. थोडंसं हिंग घालते. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घेते. थोडीशी हळद घालते. इथे बारीक चिरून ठेवलेला कोबी आणि एक बटाटा आहे तो घालते आणि मिक्स करून घेते. भाजी मिक्स करून झालेली आहे. 2 मिनिटं झाकण लावते. झाकण काढलेलं आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते भाजी आणि थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. बटाटा पण शिजलेला आहे. किसून ठेवलेलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. कोबीची भाजी तयार आहे. इथे मी डाळीला वाटप काढून घेते. थोडंसं खोबरं, 2 हिरवी मिरची, जिरं आणि हळद घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे मी कुकरमधनं शिजून ती रवीने घोटून घेते. त्यात वाटप घालते आणि मिक्स करून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. डाळ तयार आहे. इथे बटाट्याची कापं घेतलेली आहेत पातळ कापून. त्यात हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून बटाट्याच्या कापांना लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे. त्यात लाल मिरची पावडर घातलेली आहे. ते बटाट्याच्या कापांना लावून घेते. अशा प्रकारे इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात बटाट्याची कापं मी फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने मी बटाट्याची कापं भाजून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. आता झाकण काढलेलं आहे. बटाट्याची कापं शिजलेली आहेत. आता मी सर्व करते.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.